आणि यानंतर नितेश राणे बोलतात, आपण पाहूया। भारतीय जनता पक्ष ते माझे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पण मी त्यांचेही आभार मानेन, शुभेच्छा देईन की अतिशय चांगली लढत त्यांनी या चारही नगर परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये दिलेली आहे। आमच्या पक्ष नेतृत्वाला साजेशी निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या ह्या चारही नगरपालिकेवर परिषद आणि पालिकेवर 81 उमेदवार आणि 4 नगराध्यक्ष आम्ही लढत होतो। आणि संघटना म्हणून ही बाब आमच्यासाठी निश्चित पद्धतीने ताकद देणारी होती। आमच्या 81 कार्यकर्त्यांना आम्ही निवडणूक लढवण्याची संधी देऊ शकलो, हे आमच्यासाठी निश्चित पद्धतीने समाधानकारक आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब आणि आमचे खासदार सन्मान्य राणे साहेब या सगळ्या नेत्यांनी जे काही सहकार्य, जो काही आशीर्वाद, जी काही ऊर्जा आम्हाला या लढाईमध्ये दिली, त्यासाठी त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देईन। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय प्रभाकर सावंतजी, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जणांनी या चारही नगरपरिषद नगरपालिका ज्या पद्धतीने लढल्या, निश्चित पद्धतीने ह्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला। तेव्हा मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर, संपन्न झाल्यानंतर आता नितेश राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, त्यासोबतच जे काही मतदार आहेत त्यांचे आभार मानलेले आहेत। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे बुलढाणा शहरातून। बुलढाणा शहरातील